त्या बिचारीला का मारलीस? बिचारी लई सुरू सुरू बोलायला लागली आजकाल. नाही, आणि आजकाल समद्यांचीच हिंमत लय वाढली म्हणा. आमचं काही राहिलेलंच नाहीये या घरात. बघान बघान जाईन एक दिवस पप्पांकडे, मग बघत बसशील. आता काय झालं? काय झालं? अरे समजच तर तुझ्या समोर घडलं ना व. तू तर असं बोलतोय जणू तुला काय माहितच नाही. काय? आजवर रात दिस एक करून या घरचा हिशेब सांभाळला आम्ही, या घराला सांभाळलं. आणि आज एका झटक्यात मामांजींनी समद्या जाव्या त्या मास्तरडीकडे देऊन टाकल्या. अगं ते वय ते होणारच होतं की एक ना एक दिवस. अगं थोरल्याचा मान असतोय तो. थोरल्याकडे गेला. अगं रीतच आहे तशी. ए रीत बीत आमासनी काय माहित नाही हा सूरज. आमासनी या घरचं थोरले पण मिळालं पाहिजे म्हणजे पाहिजे. पण जे तुझं नाहीच ते तुला कसं मिळेल? मग आज पतूर कसं दिलं? गरज होती तवर गोड बोलून समधी कामं करून घेतली, आणि आता नवी सून आली की आम्हाला फेकून दिलं. हे समज तू मामांजीसनी बोल. तूच का बोलत नाही साबासनी मग? अरे नवरा म्हणून काही कर्तव्य आहे का नाही तुझं? उद्याच्या उद्या तुला हे समज मामांजीसनी बोलायच पाहिजे. जे मला पटत नाही ते मी बोलणार नाही. आणि वहिनींचा अधिकार आहे तोच त्यासनी मिळालाय. उगाच आता माझ्या मागं मागं किरकिर लावू नकोस. आहा, लई वहिनीचा लाड कर तू. आणि आता आमचं बोलणं म्हणजे किरकिर वाटायला लागली काय रे तुला? ते काही नाही, उद्याच्या उद्या या गोष्टीचा कणका पडलाच पाहिजे. हे बाई, उद्या पूजा आहे घरात. 4 माणसं येणार आहेत गावातली. त्यांच्या देखत काय तमाशा केलास की नाही मग बघच तू. आम्ही जे सांगतोय ते जर तू केलं नाहीस तर आम्ही आमच्या पप्पांच्या घरी निघून जाऊ, हे समजे याद राखा. पप्पा पप्पा हे पप्पाचं प्या मला दाखवू नकोस. एवढंच असेल ना, जा तुझ्या पप्पाकडे चल. इतर माझं डोसकं खाऊ नकोस. झोप आता. बी अंगात कधी नव्हतं ते लई बळ आलंय. समधीच जर आमच्या विरोधात चालली तर खरंच रस्त्यावर यावं लागलं आम्हाला. ते काही नाही, या घरातली आमची किंमत उद्या दाखवून द्यावीच लागल. जोंधळे लक्ष ठेवा जरा. हो नमस्ते. चला. नमस्कार नमस्कार. या या. नमस्ते. काय बरं आहे ना? हो. असू दे असू दे. वा, अशी लाखात एक दिसते ना म्हणजे. कशी आहेस बाळा? अगं हा काही प्रश्नच झाला का? तिच्या चेहऱ्यावरची खुशी सांगते ना सगळं. राणाजी, आमची अंजली फार त्रास देत नाहीये ना? हो नाही, त्यांचा स्वभावच नाही तसा. तुम्ही दोघं पूजेला बसा, आम्ही थांबतो. अहो काय दाखले सुनबाई, किती उशीर. अहो पाहुणे मंडळी आली, चहा पाण्याचं बघा की जरा. आम्ही बघतो की. साहेब कामवालीच बनवून टाकलं बघा तुम्हाला. गप बस, नाही तर थोबाड फोडू चंदे. अहो मला काही सहीनच होईना झाल्या. गावातल्या ज्या ज्या बायका तुमच्याकडे हांजी हांजी करायच्या आज त्यांच्यासाठी चहा पाणी करावं लागायले. श्रावय श्रावय सम सम क्लीम क्लीम ब्लूम ब्लूम द्राम द्राम द्रीम द्रीम द्रावय द्रावय स्वाहा इति अमृत स्नान मंत्रणं करोमि ते स्वाहा. ओम ह्रीम हर्षचुदीं कारणं कुरकुरु स्वाहा. ओम ह्रीम पाद प्रक्षालनं करोमि ते स्वाहा. ओम ह्रीम वस्त्राभरणं करोमि ते स्वाहा. फुलं ठेवा तिथं. ओम ह्रीम वस्त्र. ओम ह्रीम पुष्पमाला वेष्टनं करोमि ते स्वाहा. ओम ह्रीम फलस्थापनं करोमि.
हा या ठिकाणी पूजा संपन्न झाले. सर्वांनी प्रसाद घ्यावा आणि आरतीसाठी उभा राहायचं. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाचे देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा शिरे जडित मुकुट शोभतो बरा गुंजुंची पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना अक्षवंत व्हा. सुनबाई अहो प्रसादाचं कुठे झालं असेल तर घेऊन ये की नैवेद्य दाखवा लागेल. बघ मी म्हणलं नव्हतं काय पूजा झाली असणार म्हणून. पण आपण शाळेला गेलो नसतो तर वहिनी वरडल्या असत्या की आपल्याला. बरं बरं चला आता जाऊया. चला वहिनी तुम्ही आला ना शाळेत म्हणून आम्ही आलो. आणि वय उद्यापासून आपल्या परीक्षा आहेत ना व म्हणून जरा म्हटलं देवाला पाया पडावं म्हणून आलोय. वहिनी जरा जादाचा आशीर्वाद द्या लय भूक लागल्या. जा तिकडे जाऊन बसा जा. देणार देणार सत्यनारायणाची पूजा ही महाप्रसाद नाही. उग कालवा करायचा नाही कुणी. गप गुमान बसून राहायचं. जेवढं देतोय तेवढं खायचं. वहिनी अहो लहान आहेत ते. तुम्ही अजिबात दंगा करू नका. एकेकाने हळूहळू प्रसाद घ्या मिळेल सगळ्यांना. आम्ही कुठे नाही म्हणलंय. घ्या रे पोरांनो घ्या. अहो सुनबाई रानाची दोस्त मंडळी अहो भूका लागल्या असतील पोरासनी. खाऊ दे की पाहिजे तेवढं. ए पोरांनो खा. आणि बघा कधी बी रानात आला वहिनीला भेटायचं असेल तर बिंदास वाड्यावर यायचं. आपलंच घर आहे. म्हणून तर आलोय. हळू
ही आमच्या थोरल्या सुनबाई. नमस्कार. धाकटे सुनबाई. आलो मामांजी. मामांजी आम्हाच बोलवते. आलो. काय झालं मामांजी? अहो तिकडे काय करायला आहे? अहो तिकडे प्रसाद द्यायला कोणी नाही. जा बघा, जा वाटा वाटा प्रसाद वाटा बघा जर काय ते. खरं तर आम्ही तेच करायचं आलो होतो. हा आलो. ಏನು सुनबाई, तुझं ते मार्केट डाऊनच झालं बघ. आता आम्हाला पण ते थोड्या सुनबाईच्याच आसऱ्याला जावं लागतं की काय? मग अडवलंय कुणी? जावा. हांगिल्लाम्मा, ते म्हणजे काय म्हणायचं ते, इथं आम्ही आलो नाही ते तुझ्यामुळेच की ग बाई. मग आता खाल्या मिठाला ते जागायचं म्हणतात की नाही, तसं जागायला पाहिजे नाही. पण काय करणार, मीठच उरलं नाही तुझ्या हातात बाई. एकदम नक्षत्रासारखी सून मिळाली बघा. रानाला शोभून दिसते एकदम. लक्ष्मीनारायणाचा जोडाच म्हणा की. गायकवाड घराण्याला आता खरी शोभा आली बघा. होय. हे ना मा नव्हे, तुझ्या थोरल्या जाऊबाईचं लईच कौतुक चाललंय. अंजली, लई छान दिसायला लागलेस मग. आता आला काय अंदाज तुला? थोरली सून म्हण म्हणजे काय असतं ते? बघ बघ, समदे कशी कौतुक करायला लागल्यात तुझं. एवढं कौतुक ऐकून मला कसं तरीच व्हायला लागलं. का ग, मी म्हणलं होतं ना तुला, थोरली सून झाल्यावर सगळं बदलल म्हणून. इकडे सपाटून भूक लागली ती, पोटात कावळं बी ओरडायला. अंजलीबाईंचं लक्ष बी नाही माझ्याकडे. तर एवढ्या गर्दीमध्ये त्यांना कोण सांगायचं तरी कसं? काय झालं रे रानादा? कुठं काय काय नाही. मग कुणवा कुणवी काय चालल्या? मी नाही तर कधी कधी मगाचपासून बघालोय आम्ही. काय झाले ते सांग की सर वहिनीसनी. उगाच घाबरालायस कशाला? मी कशाला घाबरू? सांग की काय ते. लय अर्जंट आहे काय? वय अर्जंट आहे काय? अरे तुम्ही लोकांनी प्रसाद दणकून आणला, माझ्या भुकेचं काय? म्हणजे भूक लागल्या वे तुला? उपाशी राहतोय वाटतात. नंदिता, हात चान्स आहे, सोडू नगस. अरे मग तसं सांग तू वरडून. त्याशिवाय वहिनीसनी बी कोण सोडणार पण नाहीत. वयस काय जर गप्प बसा. घ्या सासूबाई, गिळा. राणा भाऊजी, हा? भूक लागल्या काय तुमसनी? नाही, जाऊबाईंचं एवढं कौतिक व्हायला लागलंय, त्यांना तुमच्यासाठी द्यायला टाइम कुठे? बघा की, लक्षच नाही त्यांचं तुमच्याकडं. पण आम्ही हाय ना व. चला आम्ही तुमसनी जेवाय वाटतो. चला बरं. हो पण कसं आहे, गडी माणसानं असं उपाशी राहू नये. चला आम्ही वाटतो तुमसनी जेवाय. चला बरं.
काय रे पोरांनो, तुम्हाला बी जेवायचंय काय? नाही नको नको नाही नको नाही नको नको? मग घरी जायचं नाही? परीक्षा आहेत ना मग तुमच्या? अभ्यास बिभ्यास नाही काय? आणि पूजा बी झाली आता, निघा. चल. मग पुढे आलो. ठीक आहे. राणा भाऊजी, तिकडं शेतात बी असंच हाल होत असतील तुमचं जेवणाचं? नाही हो. म्हणजे शेतातच चांगलं होतं असं म्हणायचं काय? नाही, अहो बरोबरच आहे. तिकडं जाऊबाई तुमची आणि तुम्ही जाऊबाईंची काळजी घेत असशीला. जाऊबाई तुमच्या जेवणाकडे बी लक्ष देत असत्यात. आता आता कसं झालंय, जाऊबाई हिता आल्या आणि त्या समद्यांच्या झाल्या, तवा तुमच्यासाठी येळच नाही बघा त्यांच्याकडं. तसं काय नाही. अहो नाही कसं, घरातली माणसं, बाहेरची माणसं, शाळा, शाळेतली पोरं, समद्यासने टाइम देता देता तुमच्यासाठी काही त्यांच्याकडे टाइमच उरत नाही बघा. आणि मग तुम्ही हे असं उपाशी राहतासा. त्यात काय झालं, त्यांचं ते काम करतायत, चांगलंच आहे की. आणि कसं आहे, घरच्यांबरोबर बाहेरच्यांना बी टाइम द्यायला पाहिजे. पुरी वाढू काय? नाही नको, पोट भरलंय माझं. खरंच पोट भरलंय ना? वय ठीक. तस घरच्यांना टाइम दिला पाहिजे हे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण आपण लग्न कशासाठी करतो राणा भाऊजी? आपल्या प्रेमाच्या माणसाची आपल्याला कायम साथ मिळावी म्हणून नव्ह. पण आता झालंय असं, जाऊबाई इथं घरात आल्या आणि घरातली माणसं जाऊबाईंचं एवढं कौतिक करतात. त्या कौतिकामध्ये जाऊबाई एवढ्या बिझी होणार, मग त्यांची तुम्हासनी साथ कशी काय मिळणार बरं? सॉरी राणाजी, मी खूप प्रयत्न केला पण सगळेजण मला सोडतच नव्हते. आणि असं कुणी बोलत असताना त्यांच्या समोरून निघून येणं चांगलं नाही दिसत. अहो जाऊबाई, असं करून कसं चाललो? पती म्हणजे परमेश्वर असतो या. लोकांचं काय, लोक आज आहेत उद्या नाहीत, पण आपल्या नवऱ्याकडे लक्ष देणं हे आपलं कर्तव्य असतंय. नाही वहिनी, अंजलीबाईंचं बरोबर आहे. अहो, घरच्यांबरोबर बाहेरच्यांना बी सांभाळून घ्यायला पाहिजे. समद्यांना मिळूनच घर बनतं ना. व ते बी हायच म्हणा. नाही, आणि अशा कोड कौतुकाची जाऊबाईसनी सवय नाही, तेव्हा त्यासनी जरा अवघडच पडत असेल. तेव्हा पहिल्यांदा जरा असं जीव हरकूनच जातोय नाही का? काय करावं काही सुचतच नाही. हो ना, मलाही काहीच सुचत नव्हतं, पण तुम्ही मदतीला पटकन धावून आला. थँक्स. काय हरकत नाही. तुम्हाला भाजी वाढू आणि पुरी? नाही नको. नाही, त्यांचं पोट भरलंय म्हणले ते. मी म्हणते म्हणून घ्या एखाद. घ्या. मग अशी आम्ही वाढतो म्हणल्यावर नाही म्हणला आणि आता लगेच मुंडी डोलवली. बायको पुढं मांजर झालंय याच. ही जोडगोळ काय सहजपणे तुटणारी दिसत नाही, पण नाही तोडली तर नाव बदला आमचं.